ओळखलं जाणारं गाव गोखिवरे आहे आणि त्याच्यामध्ये लेजंड खेळाडू आपण पाहिलं तर विजय जाधव थोडासा क्रिकेटपर्यंत दूर झाला. मग त्यानंतर जॉन राहुल आला. मग राहुल देखील आज टीममध्ये नाही आहे. मग राकेश नाईक पार्थ आणि टीम कंपनी या स्पर्धेमध्ये स्वीप केलाय बॉलला. सर्वात महत्त्वाचा त्याचा आवडता शॉट सिलेक्शन इथे केलाय राहुलनं, कारण स्पायडर स्वीप त्याला खूप आवडत असतात आणि स्पायडर स्वीप नेहमी मात्र पहिल्या बॉलपासून सुरुवात करते. त्यामध्ये पहिल्याच बॉलला आपल्या टेक्निकल शॉटनं फक्त बॅटला दिशा दर्शवली गेली आणि इथे मात्र राहुलचा क्लास टायमिंग बॉलला निघून चाललाय. आलाय चौकार, 4 धाबा. पारचा तिसरा बॉल. स्वीट हिट खेळण्याचा प्रयत्न मात्र दिशा आणि गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला भूषण हवालदार पंच दर्शवताना व्हाईट बॉल. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या जाणून पोहोचली ती फलकावरती 5 या धावसंख्येवरती. पहिला बॉल तुम्ही जर म्हटलं तर डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती पाहू शकाल की चौकार आला. तिसऱ्या बॉलवरती व्हाईट आलाय. 2 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झालाय. एका साईडनं गोखिवरे फील्ड करताना तुम्ही पाहतात. हलक्या तर पुरचिता खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र ड्राईव्ह केलं बॉल मात्र थर्डमॅन डिपला झाला. आला कार्पेट. इथे मात्र करेल बॉन्डीला मात्र बॉल स्टॉप केलं गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी मात्र राहुलनं कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्याच मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती 7 या धावसंख्येवरती आहे. सेमंदन ऑन कार्ड पाहतोय. उद्याचा अंतिम दिवस स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही वज्रेश्वरी चषक पाहतोय. एक भव्य दिव्य दर्जेदार दिमागदार स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतंय. कारण तुम्ही समोर एंट्रीज पाहतात, प्रवेशद्वार देखील तुम्हाला पाहायला मिळतंय. राहुलनं ह्या वली मात्र पिकअप केलंय बॉलला. टायमिंग प्रॉपर, मनगेटाचा वापर, बॉल निघून चाललाय हवाई सबर. आता सुपर टाइम मिस्टर राहुल पाटील मॅन फ्रॉम अंबोडे. येणाऱ्या गोलंदाजी एखादा मात्र आघात, त्यानंतर मात्र बाटक आता थांबवणारी गोलंदाजी इथे मात्र निर्भर पाहू शकाल. टीम लोणार आपण देखील आला असाल तर की संपर्क साधायचा आहे. टीम आगाशी आपण देखील पूर्ण टीम आला असेल तर तिकडनं देखील आपण संपर्क साधायचा आहे. नंतर आपली देखील मॅच असणार आहे. लोणार अगेन पाहू शकाल टीम आगाशी. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. शफल झाला होता. बॅक बॅटरचा पाहू शकाल राहुल पाटील. हॉप स्टंपवर खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र प्रयत्न खूप चांगले होते. मात्र पार्थनं त्याच्या विरोधातला बॉल इथे ठिकाणी हाताला गेलाय. डॉट आलाय बॉल. 5 चेंडूचा खेळ मात्र कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 13. गोखिवरे अगेन्स्ट आंबोडे. एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. हलक्या तर परफेक्ट डिपला खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉटमध्ये पाहू शकाल 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफला बॉल. एक सिंगल पहिलंच पहिल्या त्यांनी कंप्लीट केलं ते मात्र पार्थनं धावसंख्या टोटल्स मध्ये जाऊन पोहोचली ती फलकावरती 14 या धावसंख्येवरती. आज राहुल नसेल देखील मात्र गजेंद्र आहे. मग राकेश नाईक आहे. सर्व खेळाडू तुम्ही मैदानच्या मी पाहतात. बॉलिंग मार्कवरती आला. आता मात्र पाहायला मिळणार आहे एक परफेक्ट ऑलराऊंडर. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा टीम खूप चांगल्या प्रगती तेव्हा तर राकेश नाईक याची निवड केली. आता राकेश नाईक बॉलिंग मार्कवरती आलाय. स्पेल क्रमांक 2. धावसंख्या फलकावरती आहे. विदाउट विकेट लॉस ऑफ 14 या धावसंख्येवरती. खूप चांगली सुरुवात इथे मात्र शिवान स्पोर्ट्स आंबोडेने केली आहे. देखणी स्पर्धा आज यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी व्हॉइस ऑफ वाडा, व्हॉइस ऑफ पालघर, व्हॉइस ऑफ ठाणे गणेश पांडव तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. कारण तुम्ही यूट्यूबला जॉईन आहात. सर्वात जास्त मात्र या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलला सर्व लाईक्स देखील करा. किंग बजर नेटवर्कच्या माध्यमातून एकनाथ बंद्रे, त्यानंतर पाहू शकाल नक्कीच गौरदभूर या टीम कंपनी याच्या माध्यमातून पाहू शकाल नक्कीच सुनीलजी देखील आपल्यासोबत जॉईन आहेत. त्यानंतर डिजिटल स्कोर आमचे जयेश कांबडी या सर्वांच्या मध्ये पाहू शकाल. त्याचमध्ये स्पर्धा मात्र उद्या दिवसामध्ये अंतिम टप्प्यामध्ये अंतिम दिवसामध्ये तुम्हाला मात्र पिलावर होताना पाहायला मिळणार आहे. राकेश नाईक बॉलिंग मार्कवरती आला. बॉल क्रमांक 2 राहुल सायकर ॲडवरती पाहायला मिळतोय. गोखिवरे अगेन्स्ट अंबोडे. राकेश नाईक बॉलिंग मार्कवरती आहे. पहिला बॉल इथे फसवला गेलाय. गजेंद्र बॉल खाली आलाय. विकेटचा पतंग होईल. बिग विकेट इज गॉन मिस्टर राहुल पाटील. महत्वाचा धक्का दिला गेला इथे मात्र राकेश नाईकनं. राहुल पाटीलच्या फलितांत राहुल पाटीलला परतावं लागेल. आज बॅक टू द डगआउट.
इट इज गॉन. कारण जेव्हा अक्षरशः म्हणावं लागेल की ज्या पद्धतीनं अंतिममध्ये पाहू शकाल ज्या तुम्ही पाहू शकाल इथे मात्र आपण पाहायला मिळतंय सन्माननीय आपले कॅमेरामॅन तुम्ही पोहोचताय समोरच्या बॅनरवरती या स्पर्धेकरिता ज्यांच्या माध्यमातून पाहू शकाल विशेषज्ञ सौ मोनिकाताई पानवे. त्यानंतर विद्यमान आपण पाहू शकाल की सरपंच रमेशजी जाधव, अनंतजी शेल्लार, तुषारजी पाटील, त्यासोबत आपण पाहिलं तर मयूर पानवे आणि त्यानंतर आशिष पाटील यांच्या बॅनर तुम्ही पाहत आहात. बॉलिंग मागवरती राकेश नाईक पहिल्याच बॉलवरती महत्त्वाची विकेट. फ्लॅट होता बॉल, खूप चांगल्या पद्धतीनं हलक्या हातानं पुश ऑफ द टायमिंग मिड ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. अक्षरच्या बॅटमधनं पहिली सिंगल आली आहे आणि पहिल्या सिंगल इथे मात्र राकेश नाईकनं बॉल कलेक्ट केला नाही आहे. गजेंद्र तिथपर्यंत कलेक्ट करेपर्यंत या दोन धाबा सुपर आणि बिग विंडो विकेट दोन धाबा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या दोन धाब्याच्याच मदतीने इथे टीम मात्र शिवान स्पोर्ट्स आंबोडे जाऊन पोचती आहे ती फलकावरती 16 धावसंख्येवरती. 12 ची रनआउट पाहू शकेल तिथे मात्र बॉलिंग ट्रॅकवरती असताना. चला थोडंसं स्पीडअप करा. टीम लोणार जर आपण आला असाल तर आपला प्रवेश आणि आपण इथे संपर्क साधायचा आहे कारण टीम आगाशी खेळाच्या स्पर्धेमध्ये दाखल झाली आहे. खूप चांगल्या पद्धतीने विरार विभागातील आपण टीम पाहतोय आगाशी. लास्ट वीकमध्ये आपण पाहिलं तर आंबोडीच्या मैदानात खूप चांगल्या पद्धतीनं खेळताना पाहिली होती. एज पाहू शकाल इथे मात्र बॉल ऑन साईडला पाहायला मिळतोय. सागरला इथे मात्र तर पूर्णपणे आपली जबाबदारी घ्यावी लागणार आहे कारण जेव्हा जेव्हा राहुल बाद झाला ना तेव्हा सागरनं त्या पद्धतीनं फलंदाजी केली आहे. मग त्यामध्ये आत्तापर्यंत 4 ट्रॉफीज ज्याच्यामध्ये नामांकित केल्या ना त्या सागरनं त्याचे 18% आपला पूर्णपणे म्हणजे म्हणतात ना एखाद्या चांगल्या बॅटरला साथ देणं आणि आपल्या टीमला खऱ्या अर्थानं सपोर्ट देणं म्हणजे म्हणेन की सागरचं एक वेगळं स्वरूप आहे की सागर एक चांगला खेळाडू देखील आहे. त्यानंतर कमी वेळेमध्ये कमी दिवसामध्ये अधिवेशनाच्या माध्यमातून एका फॉर्मॅटमध्ये आला आणि त्या फॉर्मॅट असताना मात्र आंबोड्याचं एक जबाबदारी म्हणून एक जबाबदारी बॅटर ही मग त्याची निवड आहे आणि ते त्याच पद्धतीने तो बॅटिंग करेल का कारण डावखुऱ्याचा फलंदाज आहे आणि एक प्रतिभा संपन्न आहे. त्याच्याकडे टेक्निकल शॉट सिलेक्शन आहेत, टायमिंग त्याचं नेहमीच परफेक्ट असतं आणि इथे मात्र त्याच फलंदाजी आता गरज आहे ती मात्र शिवान स्पोर्ट्स आंबोडी टीमला. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 17. चौथा बॉल राकेश नाईक आज काबिली तारीफ. राकेश आज जबरदस्त कमबॅक केला आहे कारण जॉन देखील नसताना कमबॅक खूप चांगला पाहायला मिळाला. मला असं वाटलं होतं पहिल्याच स्पेल करता जॉन किंवा मात्र बॉलिंग ट्रॅकवरती असेल. इथे लोअर फुटच बॉल कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला. 30 सर्कलच्या आतमध्ये पाहतो एक सिंगलची इथे पंचमात्र दर्शवताना नो बॉल आणि या नो बॉलच्या मदतीने धावसंख्या 2. इथे मात्र फ्रीड अवेलेबल पाहायला मिळणार आहे कारण म्हणतो ना की तुमचं गेमवरती लक्ष किती आहे, ग्राउंडवरती तुमचं लक्ष किती आहे हे देखील पाहिलं जातं आणि आमचे ऑफिशियल पंच पाहतो मिस्टर भूषण हवालदार दर्शवतात नो बॉल. CR11 G20 टीम या स्पर्धेत दाखल झाले. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टीम निंबोली आपण जर आला असेल तर आपण देखील या ठिकाणी पाहतो नक्कीच टीम पाहतो नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने भिवंडी टेनिस असेल, वस्ते असेल किंवा वाडा असेल खूप चांगल्या पद्धतीने एक फॉर्मॅटमध्ये आज प्रगती पथावरती पाहायला मिळते. यावेळी नो बॉलचा बॉल पाहायला मिळेल. इथे मात्र फिट असू शकेल का अक्षय मात्र त्या ठिकाणी याचा परिपूर्ण समाचार घेईल का पाहायला मिळणार आहे. बॉल क्रमांक 4 फ्री हिटचा बॉल. फिटचा बॉल इथे मात्र ऑन साईडला एक सिंगल दुसरा थांबायचा प्रयत्न ते सागर तेवढं योग्य तरी पाहायला मिळते. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. फील्डमध्ये थोडीशी फंबल होताना पाहायला मिळते आणि या 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती फलकावरती 21 या धावसंख्येवरती. ऋषाल भोईर यांच्या स्मरणार्थ लगातार 3 षटकार जर आले तर नक्कीच प्रसाद सोनकर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एक मिनिट मॅच थांबवायचे 1 मिनिट. स्टार्ट करा. नो बॉलर पाहू शकाल कल्पेश देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सोनकर यांच्याकडनं मात्र लगातार 3 षटकार करता पाहायला मिळणार 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथे बॅटपॉट खेळण्याचा प्रयत्न थोडंसं मात्र पंच पाहू शकाल मात्र व्हाईट बॉल दर्शवतात. इथे व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 22 या धावसंख्येमध्ये. स्टार्ट खूप चांगला केला होता. तिथे मात्र राहुलनं पहिले 2 देखणे फटके क्लास पाहू शकाल. ऑन साईडला एक मोठा स्ट्रोक देखील खेळला गेला. पण त्यानंतर विकेट्स गेल्यानंतर थोडंसं दबाव प्रेशर आपण या मॅचमध्ये पाहतोय आणि राकेश नाईकनं त्या मॅचला थोडीशी हलकीशी कणा दिली आहे. वॉट बॉल आजच सुपर डिलिव्हरी परफेक्ट व्हाईट यॉर्करचा बॉल पाहायला मिळाला.
ॲज गुड डिसिजन मिस्टर भूषण हवालदार. चांगले पंच आहेत आणि एक्सपिरियन्स खूप त्यांच्याकडे आहे क्रिकेटवरचे. अक्षरशः मी म्हटलं ना की जुने क्रिकेट देखील पाहिले आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र त्याच पद्धतीने आपली पंचाची भूमिका बजावत आहेत. अंतिम बॉल फेस करण्याकरता स्ट्रायकर इनवरती अक्षय पाटील आपण पाहत आहे. बॅक टू बॅक ॲज अ नाईस बॉल, ॲज गुड बॉल आहे मिस्टर राकेश नाईक. 2 षटके ते कंप्लीट झालेत. अंतिम स्पीड करण्याकरता बॉलिंग मार्कवरती असेल. त्याआधी आपण घेऊयात छोटासा ब्रेक. मध्ये टीम लोणार आपण संपर्क साधायचा आहे. राकेश बनगे आता बॉलिंग मार्कवरती शेवटचा अंतिम स्पीड करता बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. आज अ इम्पॉर्टंट स्पेल हे निर्णायक षटक आहे. इथे मात्र शिवान स्पोर्ट्स आंबोडेला धावसंख्या चांगली टोटल 15 तरी इथे कन्वर्ट करावं. सागर आणि अक्षय पण पाहतोय. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट विकेट डाऊन झाले. थोडंसं प्रेशर केलं गेलं राकेश नाईकीनं. त्यानंतर राकेश बनगे आता बॉलिंग मार्कवरती आला. ओव्हर क्रमांक 3 बॉल क्रमांक फर्स्ट. सागरच्या बॅटमधनं असा कव्हरला खूप चांगल्या मिडॉनमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. मिडमध्ये विकेटमध्ये येऊपर्यंत इथे मात्र दुसरा थांबायचा प्रयत्न मात्र अक्षयला परतावा लागेल. विकेट क्रमांक 2. लिंग बाकवरती पाहतोय. ते पाठ हलकशी पाहायला मिळते. बॉल स्टॉप केलं जाते पण कुठेतरी 2 ओव्हर्समध्ये चांगला कमबॅक पाहायला मिळाला. टीम आपण पाहू शकाल की मॅच देखील टफ फायटिंग तुम्हाला 100% पाहायला मिळणार आहे. कारण लो स्कोरिंग मॅच जरी झाली ना तरी आपण पाहू शकाल की आंबोडेकडे चांगलंच स्पिन आहे. कारण राहुल पाटील आपल्या गोलंदाजीनं टेनिस या क्रिकेटमध्ये पहिल्यांदा ओळखता आला आणि त्यानंतर टेनिसमध्ये अक्षरशः त्याच्याकडे एवढं भन्नाट स्पेस आहे ना की येणारा बॅटर थांबू देखील शकेल. 30 पण टोटल जाईल का? इथे मात्र एकाच पद्धतीने चांगला स्ट्रोक खेळला गेला. ट्रॅकिंग कंप पाहतोय. सागरच्या बॅटमधनं एक सिंगल दुसरा धावायचं इथे प्रयत्न. पंकज मात्र विकेटचं बदल खेळाडू बाद. विकेट क्रमांक 3. विभागामध्ये आता पाहू शकाल की खऱ्या अर्थानं पालघर जिल्ह्यातील नामांकित नाव म्हणून त्या गावाचं नाव घेतलं जातं. आता मागच्या दिशेनं खूप साऱ्या स्पर्धा अजूनही बाकी आहेत. कारण 20 तारखेपासून आपण राऊंड होणार आहोत डिंगडॉंग वडवलीचं मैदान. त्यानंतर आपण पाहिलं तर 23 तारखेला वैतरणा घासकुपरी वाघो स्पोर्ट्स ट्रॉफी पन्नासी ट्रॉफी तुमच्या भेटीला येते. त्यानंतर आपण पाहणार नक्कीच तिकरी स्पर्धा 4 तारखेपासून टेंबिवलीचं मैदान पाहायला मिळणार आहे. राकेश बनगे एक चांगली गोलंदाजी केली आहे. नवीन बॅटर अविनाश आता सायकल एंडवरती आला. पंकज आपण नॉन सायकल एंडवरती पाहतोय. अंतिम 3 बॉल अजूनही बाकी आहेत. 30+ तर नक्कीच जावं लागेल. टीम आंबोडे लो स्कोरिंग मॅचला ओळखली जाणारी टीम आहे. हा बॉल इथे मात्र 2 डिस्टन्समधनं फडावा लागेल की गिफ्ट पद्धतीनं हा चौकार आलाय. म्हणून म्हटलं ना की या मैदानाचं तुम्ही जर पाहिजे शॉर्ट फाईन आणि शॉप थर्डमॅन पाहतात एवढं तेज आहे ना की बॉल लँड होते चेंडूमध्ये थांबत नाही आहे. या 4 धावा आणि या 4 धाव्याच्याच मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 28 या धावसंख्येवरती आहे. अजूनही मात्र 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलमध्ये एखादा मोठा स्ट्रोक मात्र आता इथे हवी खेळावा लागणार आहे. कारण मॅच ज्या परिस्थितीमध्ये होते ना
त्या पद्धतीने माझं फेस करावा लागेल. येणार आहे 2 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. बॉल क्रमांक 5 अविनाश दुकटे पण पाहतोय. सायकर एन ती नॉसेकला पंकजला पाहतोय. बॉल क्रमांक 5 राकेश वनगे. सुपर डिलिव्हरी, एक्सटेंडेड डिलिव्हरी, चांगला बॉल हाताला गेलाय. लाईन ऑफ प्ले क्लिअर आहे, बेस्ट सुंदर आहे आणि त्याच पद्धतीने मात्र अविनाशला स्टॉप केलं गेलंय. अंतिम बॉल, बॉल क्रमांक 18. चला टीम लोणाड पण तर आला असाल तर संपर्क साधा. शिवशक्ती लोणाड, हरीश हरिकृपा आगाशी यांच्यामध्ये मॅच क्रमांक आजच्या दिवसाचे 3 आपण पाहणार आहोत. अंतिम बॉल इथे हलकी कट करायचा प्रयत्न आणि ते टाय विकेट राकेश नाईककडनं विकेटचं पद. विकेट क्रमांक 4, 28 धाव संख्या विजयाकरता बनवायची आहे. इथे मात्र 18 बॉल आणि 29 धावांचं लक्ष आहे. त्याआधी मात्र घेऊया छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका. टीम अंबोडे मॅच मध्ये येईल का, टीम अंबोडे पुन्हा मात्र एक विजय संपादित करेल का, त्याकरता थोडासा वेट अँड वॉच. विनायक गोखिवरे भाई का बर्थडे कमिंग सून. सेकंड इनिंग राकेश नाईक आणि भावेश पाटील ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये सिद्धिविनायक गोखिवरेकडनं टेस्ट करण्याकरता मात्र समोर समोर खऱ्या अर्थानं आंबोडकरांची भिंत उभी आहे आणि त्या भिंतीचं नाव आहे राहुल पाटील. राहुल पाटील बॉलिंग मार्कवरती आहे. एक वेगवान तेजदार खऱ्या अर्थानं टेनिस मध्ये एकदम फॉरवर्ड पासून ओपन पर्यंत बसला आणि खऱ्या अर्थानं वसई तालुक्यातील विभागातील ज्याने कमी वेळेमध्ये कमी दिवसामध्ये आपल्या टेनिस बॉल क्रिकेटला खऱ्या अर्थानं ओळख दिली आणि सारजा दुबई कटारपर्यंत बसला तो पण पाहतो या ठिकाणी मात्र
राहुल पाटील बॉलिंग मागवरती आहे. राकेश नाईक सायकल एन वरती पाहतो टीम गोकिवडेकडनं. डॉट सिंगल पाहू शकाल टीम भावेश पाटीलला पाहतोय. राईट ऑन टार्गेट पहिला बॉल करता तयार राहुल. पहिला बॉल फुल रनिंगचा बॉल इथे मात्र निघून चाललाय सरळ मात्र फाईनला बॉल. मात्र हपटाक्यात पाहू शकाल थोडीशी हाईट कमी पाहायला मिळाली आणि इथे मात्र पद्धत पाहू शकाल तिथे मात्र पंच निर्णय असेल तर इथे मात्र रिव्ह्यू जर पूर्णपणे जर दोन्ही पंच जर मीटिंग करत असेल तर मात्र निर्णय दिला जाईल. त्याच्यात नक्कीच आपण राकेश नाईक सायकल एंड खेळायचा पहिला बॉल इथे मात्र फाईनला निघून गेला. पहिला चौकार आलाय आणि 4 धाब्याच्याच स्टार्टनं इथे मात्र टीम सिद्धिविनायक गोकिवरे 1 बॉल 4 रन्स ऑन कार्ड 4 या धावसंख्येवरती पाहायला मिळती आहे. सिद्धिविनायक गोकिवरे राकेश नाईक सेकंड बॉल इथे बॅटचा फेस पाहायला मिळतो. इथे सिंगलचा प्रयत्न केला होता. इथे फील्डमध्ये पंकजकडनं गचाल होते. सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अनिकेत फील्ड केले पण 2 धाबे ते संख्या कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धाब्याच्याच मदतीने धावसंख्या फलकावरती 6. राहुल पाटील लगेच आपण पाहू आज मध्ये त्या तयारीमध्ये नाही आहे कारण एक चांगल्या डॉट्स आणि विकेट करता ओळखण्यात जाणारी गोलंदाजी लो स्कोरला सातत्याने त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं फेस करायचा प्रयत्न नेहमीच केला आहे. मात्र आज राहुल पाटील बॉलिंग मागवरती पाहतोय. बॉल क्रमांक 3 राकेश नाईक स्ट्रायकर एंडवरती आहे. इथे इनसाइड कव्हरचा फटका फसलाय. राकेश नाईकची फलंदाजी संपुष्टात त्याला परतावं लागेल. विकेट क्रमांक 1 मिस्टर राकेश नाईक तंबूच्या आसऱ्याला परत. साही धावसंख्या तुम्ही फलकावरती पाहतात. बॉलिंग मागवरती पाहायला मिळते. आतापर्यंत या 2 बॉलचा खेळ मात्र कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय कारण तिसरा बॉल तुम्ही विकेट्स पाहायला मिळाली. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये राकेश वणगेला पाहतोय. भावेश पाटील लॉस सेकंड एंड वरती आहे. स्लाइस केले बॉलला परफेक्ट पिकअप पाहू शकाल. तंत्रशुद्ध फलंदाजीचा बरोबर पाहायला मिळतोय. परफेक्ट 2 मध्ये डिस्टर मध्ये बॉल इथे मात्र क्लास ड्राईव्ह आज सुपर टायमिंग 4 धावा आणि या 4 धाब्याच्या मदतीने धावसंख्यामध्ये जाऊन पोहोचेल ते फलकावरती 10 या धावसंख्येवरती. पहिल्याच मी म्हटलं होतं की लो स्कोरिंग मॅचला महत्त्व देणार स्पेल का राहुल पाटील त्या स्पेसनं ओळखणार गोलंदाज आहे. मात्र अक्षरशः त्यांच्यावरती एक म्हणतात ना की मास्टर माइंड पद्धतीने फलंदाजी आणि ते मात्र गुड बॉलिंग मिस्टर राकेश वणगे आपण पाहतोय. सायकल एंडवरती आहे. धावसंख्या फलकावरती 10. नेक्स्ट बॉल फ्लॅट स्ट्रेट केला. इथे मात्र असा कव्हर बॉल अलॉंग द कार्पेटनं सागर जोपर्यंत फील्ड करेपर्यंत 1 धाबेती आहे. 1 धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पुसते 11 या धावसंख्येवरती. डबल फिगरमध्ये ही धावसंख्या आता पाहायला मिळते आहे. पाच बॉलचा खेळ इथे कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 11 या धावसंख्येवरती आहे. अंतिम बॉल इनसाइड कव्हर इथे मात्र फटका. अनिकेत चेरवरती येईपर्यंत हा झेल देखील खूप महत्वाचा होता. 2 धावा तिसऱ्या धाब्याचा इथं प्रयत्न केला जाईल का? तिसऱ्या धाब्याचा देखील इथे प्रयत्न झालाय. सुपर आणि बिग विकेट काय बडावं. आज पूर्णपणे मला खराब दिशेमध्ये पाहायला मिळाली. फील्ड देखील फंबल गोली मार्केट मात्र त्याचमध्ये आज मात्र राहुल पाटील पाहायला मिळाला नाहीये आणि या 3 धाब्याच्याच मदतीने त्या धावसंख्येची टोटल मात्र जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. आता विजयाकरता मध्ये ते बनवायच्या 12 बॉलमध्ये 15 धाब्याची गरज आहे. तर यानंतर पाहू शकाल की
निन्स 11 निंबवली आपण जर आला असेल तर नक्कीच या ठिकाणी आपण संपर्क साधायचा आहे. CI11 शिवचंद्र या स्पर्धेत दाखल झाली आहे आपल्या देखील या स्पर्धेमध्ये आणि या वजिष्ठ नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निन्स 11 निंबवली आपण जर आला असेल तर संपर्क साधा. पंकज बॉलिंग मार्क वरती आहे. ओव्हर क्रमांक 2. 12 बॉल 15 धावेची गरज आहे. हॅलो हॅलो सेक सेक हॅलो हॅलो. पंकज बॉलिंग मागपती पाहतोय दुसरं स्पेल मात्र बॉलिंग ट्रॅकवरती घेऊन आता 12 मध्ये इथे बनवायच्या 15 धावा. 7.5ची सरासरी जरी असेल ना तरी मात्र शिवान स्पोर्ट्स आंबोडे या मॅचमध्ये पुन्हा इनफ आणि पुन्हा मात्र कमबॅक करू शकेल कारण एक पद्धतीनं शेवटपर्यंत हार न मानणारी टीम आहे आणि जोपर्यंत पंकज एक चांगला स्पेसर आहे त्याच्याकडे पाहू शकेल की त्यातनं त्यानं पाहिलं जातं. आता 12 बॉल आणि विजयाकरता 15 धावेची गरज आहे. बॉल क्रमांक फर्स्ट बॉलिंग मार्कवरती आहे मिस्टर पंकज. अवेश पाटील आता सायकल एनवरती राकेश वनगे आपण पाहतो नॉस्टिक बॉलिंग मार्कवरती आहे पंकजला. पहिला बॉल 12 बॉल 15 धावेची गरज आहे. गोखिवरे अगेन आपण पाहतो टीम आंबोडे. वॉट अ बॉल. पंकज शॅक करता ओळखला जातो ना की खऱ्या अर्थाने एक चांगला स्पेस त्याच्याकडे आहे. चेंज होते टायमिंग त्याच्याकडे आहे. स्विंग त्याच्याकडे खूप चांगलं आहे आणि 100% एक चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे कारण जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच असले ना तेव्हा मध्ये पंकजची गोलंदाजी तेवढ्याच पद्धतीने होताना पाहायला मिळते. बॉल क्रमांक 2 इथे ऑन साईडला कडा पंच कडा प्रहार. बॉल निघून चाललाय. आउट ऑफ द पार्क ऑफ गोखिवरे. आम्ही प्रॉपर करून बॉलला मात्र पिकअप केलं गेलं मिस्टर भावेश पाटीलच्या बॅटमधनं. टर्न केलाय बॉलला हलक्याचा पाऊस इथे मात्र सिंगल त्यावर जास्त काय भेटणार नाही आहे. 3 बॉलचा खेळ ते कंप्लीट झालाय. धावसंख्या जॉनरी फलकावरती 21-21 या धावसंख्येवरती अधुरी विजयाकरता 8 धावेची गरज आहे. मोठा सुख जिथे आला तिथे मॅच थोडीशी कमबॅक करताना पाहायला मिळते. मध्ये सिद्धिविनायक गोखिवरे वसई तालुक्यातील नामांकित टीम. आज जरी आपण पाहिलं तर राहुल सारखा बॅटर नाही आहे पण त्यानंतर आपण पाहू शकाल की मग गजेंद्र असेल त्यानंतर पार्थ असेल राकेश नाईक देखील चांगल्या पद्धतीने पहिल्या चौकारानं बाद झाला. पंकज नेक्स्ट बॉल बॉल क्रमांक 4. बॉलला उडवलाय. चेंडूने उंची जास्त घेतली आहे लांबी कमी आहे. विकेटचं बदल खेळाडू भाग इथे मात्र राकेश वनगेला परतावा लागेल. विकेट क्रमांक 2. नवीन बॅटर अविनाश. हॅलो हॅलो आविष्कार नवीन बॅटर मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. तर ते विजयाकरता आपण पाहू शकाल की तिथे मात्र आठ बॉल आणि विजयाकरता 8 धावा. 1 बॉल 1 रनचं इम्पॉर्टंट मॅच. मॅचमध्ये एक धावेला एक बॉलला तेवढंच महत्त्व आहे कारण जिथे डॉट्स आल्या तर प्रेशर वाढू शकेल टीम गोखेरेवरती. सिंगल डबल रोटेट करत राहिली तेवढं प्रेशर मात्र शिवान स्पोर्ट्स आंबोडेवरती वाढत राहील. आता येणाऱ्या 8 बॉलमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत गोखेरे टीमला. सायकल नवीन बॅटर आविष्कारला आपण पाहत आहे. बॉल क्रमांक वाढत पाहू शकाल पण तो ना पेस करता ओळखला जाणार हा गोलंदाज मिस्टर पंकज. आता 7 मध्ये बनवायच्या 8 धावा. मॅच बनू शकेल कारण शेवटचा स्पेलचा इम्पॉर्टन्स स्पेल आहे. इथे मात्र सागर किंवा मात्र येणाऱ्या गोलंदाज प्रमोट केलं जाईल राहुल पाटील कडनं.
इथे चांगला बॉल बॅक टू बॅक दोन्ही चेंडू मात्र डॉट केले गेलेत. आता मात्र 6 मध्ये बनवायचे आहे. कमबॅक पाहायला मिळाला पंकज खेळणार. 6 मध्ये आता कंपल्सरी 8 धावा बनवाव्याच लागतील. आज इम्पॉर्टंट मॅच काय पाहता, एक जबरदस्त संघर्ष मैदानच्या आतमध्ये. राहुल पाटील टीम कंपनी, शिवान स्पोर्ट्स अंबोडे अगेन्स्ट पाहतो टीम सिंधी विधायक गोखिवरे. सिक्स बॉल 8 धावेची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती अनेक एक नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आहे. पहिला लो फुटच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र अविनिशला चकवातील बॉल मात्र निघून जाईल. परफेक्ट पाहू शकाल चौकार. 4 धावा 5 मध्ये इथे आता विजयाकरता बनवायच्या आहेत. 4 धावेची गरज आहे. मध्ये 4 धावेची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती अनेक जेव्हा मात्र 8 धावा आवश्यकता असताना बॉलिंग ट्रॅकवरती आला. थोडंसं या मॅचमध्ये त्यात टफ फाईट पाहायला मिळाली नाही. असं वाटतं फायटिंग होऊ शकेल, मात्र फाईट झाली नाही आहे. बॉल क्रमांक 2 हलक्या हातानं पुश केलाय बॉलला. सिंगलचा प्रयत्न दुसऱ्या धावत पाहू शकतो. इथे मात्र बॉलनं थोडीशी एक चांगली वळण घेतली गेली. तिथे पाहू शकाल 2 धावा कंप्लीट केला भावेश पाटीलनं. आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या जाऊन फलकावरती पाहायला मिळते आहे ती 27 या धावसंख्येवरती. इथे मात्र विजयाकरता 4 बॉल आणि 2 धावेची गरज आहे. सिद्धिविनायक गोखिवरे. सर रेन्स 11 निंबवली आपण संपर्क साधायचा आहे. ते बॉल परफेक्ट रिझवून इथे मात्र बॉल स्टॉप केलं गेलाय. एकच धावेले दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न, मात्र या 2 धावेच्याच मदतीनं मात्र इथे टीम सिद्धिविनायक गोखिवरे ही मॅच जिंकली आहे. आता बेस्ट ऑफला टीम सिद्धिविनायक गोखिवरे. थोडंसं बॅटला खेळलं टीम पाहू शकतो नक्कीच. शिव आंबोडे या स्पर्धेवर फेकली गेली आहे. या मॅचचा मॅन द मॅच मिस्टर नो डाऊट भावेश पाटील. आपण इथे 7 बॉल आणि इथे मात्र 18 धावांची सुंदर ती खेळली त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. आणि आपण पाहू शकाल की भावेश आपण इथे यायचं आहे. चला यानंतर होणारी मॅच त्याआधी मात्र घेऊया छोटासा ब्रेक आणि जाऊयात आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे मात्र मॅन ऑफ द मॅच मिस्टर पाहायला मिळणार आहे की भावेश पाटीलला या ठिकाणी मात्र संपादित केलं जाईल. टीम जुचंद्र आपण संपर्क साधायचा आहे. सिया 11 जुचंद्र. ऋषिकेश भोसले यांना विनंती करतोय की आपल्या या ठिकाणी मात्र मॅन द मॅच वितरित करायचे. आपण जाऊयाच प्रथम टॉस बॉक्समध्ये. देखणी स्पर्धा दिमागदार स्पर्धेचं आयोजन 2026 मध्ये पाहत आहे. भावेश आपण पाहतोय 7 बॉल आणि 18 धावा. जिथे मॅच थोडीशी खडक पडली होती ते पाहू शकाल भावेशला पाहतोय. आणि ते मात्र नक्कीच एक डॅशिंग डायनॉ पर्सनॅलिटी या गावचे व्यक्तिमत्व ऋषिकेश भोसले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन द मॅच दिली जाते. काय म्हणशील थोडंसं पाहू शकाल की आज राहुल देखील टीम मध्ये थोडंसं प्रेशर होतं का खेळताना, कारण राहुल पाटील सारखी टीम होती का राहुल एक चांगला वेगवेगळ्या गोलंदाज सातत्याने वस्त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने नाव घेतलं जातं, प्रेशर होती का थोडंसं मॅचमध्ये? नक्कीच राहुल खूप चांगला प्लेअर आहे आत्ताच्या टायमाला आणि त्याची विकेट लवकर भेटली ती गोष्ट चांगली आहे आमच्यासाठी आणि त्याच्यामुळे थोडेसे रन कमी झाले. प्रेशर होता, प्लेअर राकेश पण आऊट झाला लवकर त्याच्यामुळे थोडा प्रेशर होता, पण ठीक आहे थोडासा खेळलो टाईम घेऊन खेळलो त्याच्यामुळे झाली मॅच.
इथे आला तुला कसं वाटतं, कारण नेहमीच बहुत एक पावनभूमी म्हणून आपण ओळख आहे याच परिसराची, या निसर्गाबद्दल आणि या गावाबद्दल काय म्हणशील? मी आधी पण आलो इकडे 2-3 वेळा. आम्ही एकदा इकडे फायनलला पण हरलेलं आहे, इथे खेळलेलो बी. चांगलं आहे, वातावरण पण चांगलं आहे आणि ग्राउंड म्हणजे आजकाल ग्राउंड भेटत नाही. त्याच्यामध्ये ग्राउंड भेटला ही मोठी गोष्ट आहे आणि ते म्हणजे जपणं म्हणजे मोठी गोष्ट झाली. म्हणून चांगलं वाटतं इकडे यायला आणि इकडे यायला म्हणजे चांगलं वाटतं. वातावरण खूप चांगलं असतं इथे. त्यानंतर आज 100% सिद्धिविनायक गोखिवरे प्रयत्न करेल का, ज्या पद्धतीने अब्जी स्पर्धेमध्ये प्रयत्न केले 100 अंतिममध्ये जाण्याचे? नक्कीच नक्कीच करणार. त्यानंतर आज ही मॅन ऑफ द मिळते पहिल्या मॅन ऑफ द मॅच मधलं काय म्हणशील? ही माझी यावर्षीची तिसरी चौथी मॅच आहे. परफॉर्मन्स गेल्या वर्षी थोडासा खराब झालेला, यावर्षी थोडासा कमबॅक केला आहे. आता बघूया पुढे चालतंय त्याप्रमाणे चांगला खेळायचा प्रयत्न करेल. तर की धन्यवाद. आपल्यासोबत जॉईन होतं गोखिवराजचा एक हार्ड बॅटर मिस्टर पाहिलं भावेश पाटीलला आपण पाहिलं होतं, त्याची बाईट्स तुम्ही ऐकलीच. आणि आपण जाऊया त्यानंतर मात्र होणारी मॅच, त्याआधी मात्र आपण घेऊयात डीजेचा स्पर्धन देऊयात आपण डीजेला संधी, ऐकूयात एक सुमधुर संगीत. स्पर्धेमध्ये आणि या मुख्य मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मानानं सन्मानानं स्थानपरमा. त्याआधी आपण ऐकूयात एक दोन डीजे काढ ना, तेव्हा आता मग डीजेला संधी आणि ऐकूयात कारण खूप उशीर झाला, तुम्ही उशिराने स्पर्धेत दाखल झाला. तुम्हाला विनंती असेल का आता इथे मात्र वेळ घेऊ नका. निंबवली आणि जीवचंद्र कॅप्टन्स.
चला टीम निंसे निंबोली संघाचा कर्णधार CI11 जी चंद्र संघाचा कर्णधार या ठिकाणी जॉईंट आहे. चला मग मुख्य मंचावर मी विनंती करतोय हर्षल भोईर यांच्या शुभ हस्ते या मॅच क्रमांक 3 या ठिकाणी नाणेफेक केली जाते. आजच्या दिवसाला पाहतोय खूप साऱ्या दूरच्या स्पर्धक या ठिकाणी येत असतात आणि या दूरच्या स्पर्धकाकरता आपण पाहतो इथे मात्र दोन्ही कॅप्टन्स राजा गुलवी आणि टीम कंपनी इथे मात्र नाणेफेकचा कॉल जिंकला गेलाय. टीम आपण पाहतो नक्कीच CI11 जीवचंद्र कर्णधार उपस्थित आहेत. पहिल्यांदा नक्कीच तुझं नाव नक्कीच कळणं खूप गरजेचं आहे. अमित. अमित काय म्हणशील की नाणेफेकचा कॉल जिंकला गेलाय, दुपारचा सत्र जवळजवळ 1 वाजून गेलेत, या क्लायमेटमध्ये काय डिसिजन असेल 2 मिनिटात सांगाल तर नक्कीच या स्पर्धेबद्दल आणि मैदानाबद्दल आणि या परिसराबद्दल काय म्हणशील? खूप चांगलं. त्यानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण टेनिसमधील आवडता खेळाडू कोण आहे पूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉलमध्ये? अविश पवारचा खूप मोठा फॅन आहे. या ठिकाणी डिसिजन कळणार आहे. मात्र डिसिजन करण्याआधी आज पूर्णपणे टीम प्लेइंगमध्ये आहे का, जी मात्र अकराच्या खेळ नेहमीच मात्र प्रॅक्टिसमध्ये असतात? हो नक्की. बेस्ट ऑफ लक तुला देखील टीमला. मात्र निर्णय लगेच कळवायचे कारण वेळ नाही आपल्याकडे. तर नक्कीच आपण पाहतो निंबोलीचे कॅप्टन आपल्या जॉईंट आहेत. मात्र आज पूर्ण टीम इन आहे का? इन आहे. शुभम देखील आहे. तर नक्कीच आज अपेक्षा असेल कारण सातत्याने मी पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रगल करते. नुकताच एक स्पर्धा आंबोडीची कंप्लीट केली, त्यानंतर आधी एक स्पर्धा आपण भिवंडीची कंप्लीट केली. मात्र आज इथे आपण पाहू शकतो वस्ते तालुक्यातील नामागी टीम जितेंद्र म्हटलं की अरे आता वस्तेमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. मात्र जर नाणेफेक जिंकला असतं तर काय निर्णय असता? शतरक्षण असतं. मात्र अजूनही डिसिजन कळलं नाही आहे. या स्पर्धेबद्दल या गावाबद्दल काय म्हणणार? आयोजन खूप चांगले. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक. Live from Ganeshpuri. टीम CI11 जीवचंद्र आपला निर्णय कळवायचा. 3 ओव्हरची मॅच आहे, नवीन बॉल असेल काय असेल तर लगेच निर्णय कळवायचा आहे. चला वेळ कमी आहे. CI11 जीवचंद्र नाणेफेक जिंकली आहे. टॉस आपण जिंकला, निर्णय केला. 3 ओव्हरची मॅच आहे, नवीन बॉल असेल फील्ड फर्स्ट. चला लगेच मैदानच्या आतमध्ये आणि दोन्ही टीम्स आपला 12वा खेळाडू जॉईन करायचा आहे. एका साईडनं वसई तालुक्यातील CI11 जीवचंद्र विंडो टॉच आणि फील्ड फर्स्ट. त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही जर नक्कीच निंसे 11 निंबवली तुम्हाला पाहायला मिळणारे 2 हात करताना. एका साईडनं राजा गुलवी आणि शुभम गुले टीम कंपनी त्यांच्या अगेन्स्ट पाहू शकाल टीम या ठिकाणी पाहायला मिळते आहे. नक्कीच CI11 जीवचंद्र. दोन्ही टीम्स आपला 12वा अतिथी खेळाडू जॉईन करावा लागेल कारण स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो ही विनंती नाही, खऱ्यांदा तुमच्याकरता देखील खूप सपोर्टिंग आहे. कारण तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये पोहोचताना त्या स्पर्धेमध्ये एक उत्कृष्ट बॅटर गोलंदाज शतरक्षक सिरीज देखील खूप महत्त्वाची असते. इथे ठीक आहे की यूट्यूब ऑन आहे पण काही मात्र डिफेक्ट असते ते आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. मग जेव्हा यूट्यूब नसतं ना तर अक्षरशः मात्र स्कोररवरती पूर्णपणे जबाबदारी असते आणि स्कोरर तर त्यामध्ये क्षमतेचा नसेल ना तर कुठेतरी मात्र काही खेळाडूंचा लॉस देखील होत असतो. कारण गेल्याच महिन्यामध्ये स्पर्धा आम्ही वाडे तालुक्यात इथे मात्र अक्षरशः 1 दिवसाचा रेकॉर्ड त्या खेळाडूचं मिळालाच नाही आहे. म्हणून म्हणतो की त्याकडे तुम्ही दक्षता घ्या. म्हणून तिथे कुठल्या प्रकारचं वेगळं स्वरूप होऊ नये. स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने निघली. कुठल्याही स्पर्धेला या पद्धतीनं 3 दिवसामध्ये गालबोट लागलं नाही आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही दूरवरून येताना तर आपला अतिथी खेळाडू हा टूलमॅन नक्की जॉईन करायचा आहे. इथे मात्र जुईचंद्र आपला देखील 12वा खेळाडू आणि टीम निंबवली आपण देखील आपला 12वा खेळाडू. खेळाडू स्टँड बनवले तो खाली करा. लहान मुलं ते उठायची आहे त्या खेळाडू कक्षामधनं. तिथे निंबोली टीम आपण बसण्याकरता व्यवस्था केली आहे.
खुर्च्या खाली करा, फक्त तुम्ही बसला तरी चालेल, फक्त खुर्च्या खाली करा. एसचा कव्हरमध्ये फील्ड घेताना पाहायला मिळतील. मेंटेन पाहूची पहिली 6 चेंडू बॉलिंग मार्कवरती आलाय. गोलिंग ट्रॅकवरती पाहू शकाल. चेतन म्हात्रेला आपण पाहत आहे, बॉलिंग मार्कवरती आहे. चला राजा आणि शुभम थोडीशी घाई करा. फेवंडी टेनिस बॉल अगेन्स्ट तुम्ही पाहू शकाल वस्य टेनिस बॉल अशामधलं दोन युद्ध मैदानाच्या आतमध्ये पडलं गेलं आहे. आणि त्या पाहू शकाल की या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही ऑफिशियल पंच भूषण हवलदार आणि त्यासोबत स्कोअरचे पंच पाहत आहे.
अंश आणि भूषण हवालदार आवाज करता पंचा बाद आहे. चला बॅटर थोडीशी घाई करा टीम निंबवली. पेनल्टीला समोर जावं लागेल.